विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. या सत्रामध्ये आपण समीक्षा अ, हा ही अभ्यासपत्रिका अभ्यासणार आहोत. याचे उद्दिष्ट काय आहे ते आपण एकदा नीट समजून घेऊया. ह्या अभ्यासपत्रिकेची काही उद्दिष्ट विद्यापीठाने जे निश्चित केलेले आहे, त्याच्यामध्ये सर्वप्रथम साहित्य आणि समीक्षा व्यवहाराच्या क्षमता विकसित करणे हा आपला प्रमुख हेतू आहे. याच्यानंतर आपण समीक्षा म्हणजे नक्की काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मागच्या काही वर्षांमध्ये आणि काही सत्रांमध्ये तुम्ही साहित्याचं स्वरूप नक्की काय असतं? साहित्य कशाला म्हणतात? साहित्याचा व्यवहार कसा चालतो? हे अभ्यासलेलं आहे. या सत्रामध्ये आपण साहित्याच्या व्यवहाराचाच एक भाग असलेला समीक्षा याचा विचार करणार आहोत. अ, समीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचारव्यूह असतात. ते विचारव्यूह कसे तयार होतात? त्याची समीक्षेमध्ये कशा प्रकारची मांडणी केली जाते? हेही आपल्याला या निमित्ताने अभ्यासायचं आहे. सर्वप्रथम आपण समीक्षेची संकल्पना काय असते, ते एकदा जरा नीट समजून घ्यायला पाहिजे. मुळामध्ये समीक्षा म्हणजे काय? तर समीक्षा म्हणजे साहित्याचे आकलन करून घेण्याच्या दृष्टीने करण्यात आलेला वाङ्मयीन व्यवहार किंवा साहित्यिक व्यापार असं आपण त्याला म्हणू शकतो. आता आपण हे गोष्ट ध्यानामध्ये घ्या, की आपल्याला साहित्याचे आकलन करायचे म्हणजे नक्की काय करायचे? तर आपण मागच्या काही वर्षांमध्ये साहित्याचं स्वरूप समजून घेतलेलं आहे. उदाहरणार्थ, एखादी कविता जेव्हा आपण अभ्यासत असतो, तेव्हा त्या कवितेमध्ये काही प्रतिमा आलेल्या असतात, काही प्रतीकं आलेल्या असतात. त्या प्रतिमा आणि प्रतीकं उलगडले नाहीत, तर ती कविता समजायला आपल्याला अडचण येते. हे आत्तापर्यंत आपण बघितलं आहे आणि आपल्याला ते कळलेलं पण आहे. थोडक्यात त्याच्यातले जे सांकेतिक अर्थ असतात, ते सांकेतिक अर्थ आपल्याला समजून घ्यावे लागतात. सांकेतिक अर्थ जर नीट कळाला नाही, तर त्या कवितेचं, त्यातल्या आशयाचं आपल्याला व्यवस्थितपणे आकलन होणे अवघड होते. समीक्षेमध्ये आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आपल्याला मूल्यमापन करायचे असते. आता मूल्यमापन करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर एरवीही आपण सर्वत्र कुठल्या ना कुठल्या प्रकारचे मूल्यमापन करत असतो. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी आपण जेवण करण्यासाठी गेलो, तर तिथल्या पदार्थाचा आस्वाद घेतल्यानंतर तो पदार्थ चांगला आहे की वाईट आहे? चांगला असेल तर काय चांगलं आहे? वाईट काय आहे? हे आपण सांगतो, त्याची चर्चा करतो. हे एका अर्थाने त्या पदार्थाचं मूल्यमापन असतं. पण हे मूल्यमापन करण्यासाठी पहिली अट अशी असते, की त्याच्यासाठी काही मूल्य निर्धारित केलेले असावे लागतात. ते असतात आणि ती मूल्यव्यवस्था आपल्याला माहीत असते. कारण आपण त्याच मूल्यव्यवस्थेमध्ये वावरत असतो. म्हणून मूल्यमापन करण्यासाठी मूल्य निश्चिती केलेली आहे किंवा करावी लागते हे आपण पहिल्यांदा ध्यानात घ्यावं. साहित्याचा जो व्यवहार आहे, तो साहित्याचा व्यवहार हा नक्की कुठल्या प्रकारचा व्यवहार असतो? तर साहित्याचा व्यवहार हा प्रामुख्याने सामाजिक स्वरूपाचा व्यवहार आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. साहित्य हे जीवनाचं प्रतिबिंब आहे, असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो, की जीवनामध्ये चाललेले जे व्यवहार आहेत, ज्या घडामोडी आहेत, ज्या गोष्टी आहेत, जी घटित आहेत, त्या घटितांचं प्रतिबिंब आपल्याला साहित्यामध्ये पाहायला मिळतं किंवा पाहायला मिळावं अशा प्रकारची प्राथमिक अपेक्षा असते. जे साहित्य ह्या अपेक्षा पूर्ण करते, त्याला आपण चांगलं साहित्य असं सर्वसाधारणपणे म्हणतो. अर्थात हे खूप ढोबळ मानाने झालं. तर महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तो म्हणजे जीवनविषयक मूल्यांच्या बाबतीमधला. तर जीवनविषयक मूल्य काय असतात? ती कशी निश्चित होतात? हे सर्वसाधारणपणे आपण बघूया. उदाहरणार्थ, समजा भारतीय समाजामध्ये आपण राहत असू, तर भारतीय समाजामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये वावरण्याचे काही एक नियम आपण निश्चित केलेले आहेत. ते कोणी निश्चित केले, कसे निश्चित केले हा वेगळा मुद्दा आहे. परंतु सार्वजनिक जीवनाचे काही नियम आपण निश्चित केलेले असतात. नीतीच्या आपल्या काही कल्पना असतात. हं. नीती ही पण एक सापेक्ष अशा प्रकारची गोष्ट जरी असली, तरी त्याच्या काही आपल्या कल्पना असतात. आणि त्यामुळे आपण ही एक अमुक गोष्ट केली तर चांगली, अमुक एक गोष्ट केली तर वाईट, हे पाप, हे पुण्य असं काहीतरी सतत म्हणत असतो.
हा व्यवहार सगळा साहित्यामध्ये पण येणार, हे आपण लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून हा एकूण नीतीच्या संकल्पना, जीवनविषयक धारणा या सगळ्यांचा संबंध समीक्षेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतो. आता या सत्रामध्ये आपल्याला प्रामुख्याने जो विषय समजून घ्यायचा आहे किंवा आपण जो विषय समजून घेणार आहोत, तो प्रामुख्याने आधुनिक समीक्षेशी संबंधित आहे किंवा आधुनिक समीक्षाच आपण समजून घेणार आहोत. आता समीक्षा ही आधुनिक किंवा मध्ययुगीन किंवा पौराणिक अशी काही असते का? तर तशी ती नसते. समीक्षा ही समीक्षा असते. कुठल्याही कलाकृतीची समीक्षा आपण करू शकतो. पण मग आत्ताच आपण आधुनिक समीक्षा असे जे म्हणतो आहोत ते का? तर त्याचं कारण आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि ते कळण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासामध्ये डोकावलं पाहिजे. आपण सामाजिक इतिहासामध्ये पण डोकावू, राजकीय इतिहासामध्ये पण डोकावू आणि समीक्षेचा किंवा एकूण या साहित्य व्यापाराचा काय इतिहास आहे, ते पण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करू. मराठीमध्ये साहित्य निर्मितीची एकूण जी प्रक्रिया आहे, ती किती जुनी आहे? तर त्याचे निश्चित पुरावे जरी नसले, तरी आपण हा सगळा साहित्याचा व्यवहार, मराठी साहित्याचा व्यवहार लीळाचरित्रापर्यंत पाठीमागे घेऊन जातो. इतक्या पाठीमागे आपल्याला जाता येतं. म्हणजे महानुभावांचं साहित्य, वारकऱ्यांचं साहित्य, त्याच्यानंतर शाहिरी साहित्य, अशा प्रकारची एक ढोबळ विभागणी आपण मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये करतो. अर्थात आपल्याला आत्ता मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास समजून घेणे, हे काही आपलं उद्दिष्ट नाही. आपलं उद्दिष्ट आत्ता प्रामुख्याने समीक्षेचा व्यवहार समजून घेणं हे आहे. पण त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला समीक्षा, त्याची सुरुवात आणि मध्ययुगीन काळामध्ये त्याची काय अवस्था होती, हे पण समजून घ्यायला पाहिजे. आता मध्ययुगीन साहित्य हे कुठल्या प्रकारचं साहित्य होतं? तर आपण व्यवस्थित जरपणे बघितलं तर त्याची विभागणी करतानाच आपण त्याला महानुभावांचं साहित्य, वारकऱ्यांचं साहित्य, संत साहित्य असं म्हणतो. शाहिरी वाङ्मयाचा अपवाद सोडला तर अगदी पंडिती वाङ्मयासह सर्व साहित्याच्या प्रेरणा प्रामुख्याने आध्यात्मिक स्वरूपाच्या किंवा अध्यात्माशी संबंधित ग्रंथांवर आधारित होत्या, असं आपल्याला लक्षामध्ये येतं. एकदा ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली, की या सगळ्या साहित्याच्या निर्मितीच्या प्रेरणा आध्यात्मिक स्वरूपाच्या होत्या. तिथे मोक्षाची कल्पना ही खूप प्रबळ होती. ईश्वर प्राप्तीची कल्पना खूप प्रबळ होती. आणि म्हणून संपूर्ण साहित्य व्यवहार जो आहे, तो ईश्वर या एका केंद्राभोवतीच फिरत होता, असं आपल्याला लक्षामध्ये येतं. भक्ती, मोक्ष वगैरे वगैरे असे त्याचे स्वरूपही आपल्याला ध्यानामध्ये घेता येतील. दुसरा महत्वाचा भाग असा, की पूर्वीचा बहुतांश साहित्य व्यवहार हा मौखिक स्वरूपामध्ये होता. आणि एवढंच नाही, तर तो संपूर्ण वाङ्मयीन व्यवहार, साहित्य व्यवहार हा लोकजीवनाशी एकरूप स्वरूपाचा होता. म्हणजे उदाहरणार्थ अभंग, ओव्या, भारुडं या सगळ्यांचा संबंध सरळ लोकांशी होता. याचा आविष्कार जो होत असे तो प्रामुख्याने लोकांसमोर होत असे. लोकांसाठीच ते प्रामुख्याने साहित्य होतं. आणि म्हणून या संपूर्ण साहित्य व्यवहाराचे स्वरूप हे एकूण जीवन व्यवहाराशी एकरूप होण्यासारखं होतं किंवा किंबहुना ते एकरूपच होतं. त्याची एक स्वतंत्र मूल्य व्यवस्था होतीच, नाही असं नाही. परंतु आज ज्या अर्थाने आपण त्याची चिकित्सा करतो, त्या अर्थाने त्याची चिकित्सा तेव्हा केली जात नसे, कारण तशी गरज नव्हती. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याने देवाच्या संदर्भातला, ईश्वर प्राप्तीच्या संदर्भातला, मोक्षाच्या संदर्भातला एखादा अभंग लिहिला असेल, तर त्याच्या गुणवत्तेची चिकित्सा त्याच्या मूल्यावर असेल. तो ईश्वराचं नामस्मरण त्याच्यामध्ये आहे. हेच स्वतंत्रपणे एक मूल्य होतं, हे आपण लक्षामध्ये घ्या. आणि ती मूल्य व्यवस्था असल्यामुळे त्याची आज ज्या अर्थाने आपण चिकित्सा करतो, तशा अर्थाने चिकित्सा केली जात नसे. किंबहुना त्याची गरज नव्हती. मग समीक्षा व्यवहार अजिबातच नव्हता का? तर होता. पण आजच्या सारखा नव्हता. म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, हा ग्रंथ भगवद्गीतेवरचं भाष्य आहे. आणि हे भाष्य करताना ज्ञानदेवांनी अनेक ठिकाणी
गीतेतले जे श्लोक आहे, त्याचे विश्लेषण पण करून सांगितलेले आहे. त्याचे अन्वयार्थ काळाच्या संदर्भामध्ये आपल्याला नव्याने उलगडून पण दाखवले. त्याचं एक उदाहरण आपण विचारामध्ये घेऊ. हं. उदाहरणार्थ मूळ महाभारतामध्ये जेव्हा अर्जुन आपले शस्त्र टाकून आपल्या नातेवाईकांशी, भावांशी लढायला नकार देतो, तेव्हा कृष्ण त्याला एक संदेश देतो आणि त्या संदेशामधून तो त्याला सांगतो, की तुला दुष्टांचं निर्दालन करायचं आहे. तुझा जन्म त्याच्यासाठी झालेला आहे आणि त्यामुळे तू पाप पुण्याचा आपले परके असा कुठलाही प्रकारचा विचार न करता दुष्टांचं निर्दालन कर. म्हणजे काय कर तर त्यांना मारून टाक. बरोबर आहे की नाही? पण याच प्रसंगाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर मात्र पसायदान लिहितात आणि पसायदानामध्ये ते दुष्टांचं निर्दालन करू असं म्हणत नाही. तर ज्ञानेश्वर पसायदानामध्ये जे खळांची वाकोडी सांडो असं म्हणतात किंवा व्यंकटी सांडो असंही आपण म्हणूया. ते असं म्हणतात कारण आता त्यांना दुष्टांचं निर्दालन करण्यापेक्षा त्यांच्यातलं जे दुष्टत्व आहे, त्यांच्यातलं जे खलत्व आहे, त्यांच्यातली जी वाईट प्रवृत्ती आहे, ती नष्ट करणे जास्त महत्वाचं वाटतं. म्हणजे काळाच्या संदर्भामध्ये ज्ञानदेवांनी लावलेला तो एक प्रकारचा अन्वयार्थ आहे. हे एक भाष्य आहे, हे आपण समजून घ्या आणि अशा प्रकारचे भाष्य ज्ञानदेवांनी जागोजागी ज्ञानेश्वरीमध्ये केलेले आहे, असंही आपल्याला लक्षात येईल. पण लौकिक अर्थाने आज ज्या अर्थाने आपण समीक्षा हा शब्दप्रयोग वापरतो, त्या अर्थाने ज्ञानेश्वरी ही समीक्षा आहे का? तर ती तशी नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. तर महत्वाचा भाग आपण ध्यानामध्ये घेऊया. त्या काळामध्ये आज ज्या प्रकारचा समीक्षा व्यवहार आपण करतो आहोत, त्या प्रकारचा समीक्षा व्यवहार अस्तित्वात नव्हता. त्याची आवश्यकता नव्हती. कारण औचित्य, अनौचित्य, गुणवत्ता, मूल्यव्यवस्था, नीतिव्यवस्था याचं एक स्वयंपूर्ण भान त्या संपूर्ण साहित्य व्यवहारामध्ये होतं. मग प्रश्न असा उपस्थित होतो, की आज आपण जो साहित्य व्यवहार करणार आहोत, साहित्य व्यवहार करतो आहोत, त्याची सुरुवात कशी झाली? तर आपल्याला पुन्हा इतिहासामध्ये डोकावलं पाहिजे. इतिहासामध्ये आपण गेलो तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल, की इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर जे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याकडे घडले, त्याचा परिणाम साहित्यावर सुद्धा होणे अपरिहार्य होते. इंग्रज भारतात आल्यानंतर काय काय घडलं? तर इथली केवळ राज्यव्यवस्था बदलली असं नाही. राज्यव्यवस्था तर बदललीच. ती प्रत्येक नवीन राज्यकर्ते आले, की ते त्यांच्या त्यांच्या संस्कृतीप्रमाणे त्याच्यामध्ये भर घालतात. ती व्यवस्था बदलत जाते. मुघल भारतामध्ये राज्य करण्यासाठी आल्यावर त्या मुघलांच्या संस्कृतीचाही काही एक परिणाम आपल्या संपूर्ण समाजावर झाला. तसा तो इंग्रजांचा पण होणे अपरिहार्य होतं. इंग्रज हे पाश्चात्य देशांमधून आलेले आणि तुलनेने आधुनिक होते असं आपण मानतो. अर्थात आधुनिकता म्हणजे नक्की काय हा एक अत्यंत वादग्रस्त आणि स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पुढे कधीतरी आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहोत. पण आत्ता तात्पुरतं आपण इंग्रज हे आधुनिक विचारांचे होते असं मानूया आणि इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर एका नव्या राज्यव्यवस्थेचा, एका नव्या विचार व्यवस्थेचा, एका नव्या संस्कृतीचा आपल्याला परिचय झाला. काही काळ आपण त्यांच्या एकूण सगळ्या व्यवस्थेने भारावून गेलो. आपल्याला हे माहिती आहे की जेत्यांचा जितांवर नेहमी परिणाम होतो. जे जिंकणारे असतात ते हरणाऱ्यांवर आपल्या अटी लादत असतात. हरलेल्या माणसाला स्वतःचा फार आवाज नसतो आणि एक नैसर्गिक प्रवृत्ती जेत्यांची अनुकरण करणे ही पण असते. त्या पद्धतीने आपण त्यांचे अनुकरण करायला सुरुवात केली. त्यांच्या सहवासाने आपल्याला आधुनिक साहित्याचा परिचय पण व्हायला लागला. जे साहित्य आपल्या पारंपरिक साहित्यासारखं नव्हतं. आपलं पारंपरिक साहित्यामध्ये मोक्ष ही कल्पना महत्वाची होती. ईश्वर ही संकल्पना महत्वाची होती. अध्यात्म महत्वाचं होतं. आपल्या पौराणिक ग्रंथांवर पुन्हा पुन्हा भाष्य करीत राहणे ही आपली प्रवृत्ती होती. परंतु पाश्चात्य साहित्याने या प्रवृत्तीला छेद द्यायला सुरुवात केली. एक महत्वाचा फरक आपल्यामध्ये जर काय पडला असेल तर पूर्वी आपण प्रामुख्याने समष्टीचा विचार करायचो.
समष्टीचा विचार याचा अर्थ असा, की संपूर्ण समाज हाच एक घटक आहे, असं मानून विचार करायचा. त्यामुळे संपूर्ण समाजाचं हित ज्या गोष्टींमध्ये आहे, ती गोष्ट अधिक प्रमाण मानली जायची. इंग्रजांच्या साहचर्यामुळे आपण समष्टीकडून व्यष्टीकडे जायला लागलो. म्हणजे आपण समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे जायला लागलो. एक व्यक्ती हा समाजातला एक स्वतंत्र घटक असतो आणि म्हणून त्याचं स्वतःचं काही एक म्हणणं असतं, त्याच्या स्वतःच्या धारणा असतात, त्याचा स्वतःचा विचार असतो, त्याचं स्वतःचं अस्तित्व असतं आणि ते समाजातल्या इतर घटकांपेक्षा वेगळं असू शकतं. हा तो एक अत्यंत महत्त्वाचा विचार होता. हा विचार अर्थातच मध्ययुगीन धार्मिक साहित्यापेक्षा वेगळा होता. त्याचे स्वरूप भिन्न होते आणि त्या भिन्नत्वाचं एका अर्थाने आपल्याला आकर्षण पण वाटायला लागलं. त्यातला स्वच्छंदता जी आहे, त्या स्वच्छंदतेचं आपल्याला आकर्षण वाटायला लागलं. आधुनिक जीवनशैलीचं आपल्याला आकर्षण वाटायला लागलं. आधुनिक मूल्यांचं पण आपल्याला आकर्षण वाटायला लागलं. आणि त्याच्यातून आपण पाश्चात्य साहित्याकडे वळायला सुरुवात झाली किंवा वळालो असं पण म्हणूया. अर्थात ही प्रक्रिया इतकी सहजतेने झाली असं नाही. मी आपल्याला मग सांगितलं, की आपली पूर्वीची परंपरा प्रामुख्याने मौखिक स्वरूपाची होती. म्हणजे पाठांतर हा त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक होता. आणि साहित्य हे परंपरेने पुढे जात असे. म्हणजे लोकसाहित्यामधले अनेक कथा, अनेक गीतं हे प्रामुख्याने मौखिक परंपरेमधूनच पुढे गेलेले आहेत असं आपल्याला लक्षात येईल. आजही ती परंपरा संपूर्णपणे नष्ट झालेली आहे, असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. पण आत्ता मौखिक साहित्य व्यवहाराची जागा ही लिखित किंवा छापील साहित्य व्यवहाराने घेतलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. इंग्रज भारतात आल्यानंतर कालांतराने छपाईचे तंत्र पण आले आणि छपाईच्या तंत्राबरोबरच वाङ्मयाच्या व्यवहारामध्ये, साहित्याच्या व्यवहारामध्ये एक आमूलाग्र अशा प्रकारचा बदल झाला. उदाहरणार्थ, पूर्वीच्या व्यवहारामध्ये ज्ञानेश्वरीची 9,000 ओव्यांची एक प्रत जर हाताने नकलून तयार करायची असेल, तर त्याच्यासाठी किती दिवस लागतील याचा आपण विचार करूया. त्या संबंधित लेखकाला किती मेहनत लागेल याचाही आपल्याला विचार करता येईल. एक अनेक दिवसांचं ते काम होतं. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या प्रती निर्माण व्हायला मर्यादा येत असे. तुकोबाच्या अभंगाच्या गाथेच्या प्रती निर्माण व्हायलाही मर्यादा येत असे. म्हणून तो व्यवहार हा मर्यादित स्वरूपामध्ये होता. प्रामुख्याने मौखिक परंपरेमधून तो पुढे जात असे. आत्ता छपाईच्या तंत्राने काही वेळामध्येच तुम्ही निर्माण करण्यात असणारं साहित्य जे आहे ते छापलं जायला लागलं आणि एका वेळेस हजारो प्रतींची, लाखो प्रतींचीही निर्मिती होऊ शकली आणि म्हणून साहित्य व्यवहारामध्ये मौखिक परंपरेची जागा आता वाचनाने घ्यायला सुरुवात केली. वाचन हा साहित्य व्यवहारामधला अत्यंत महत्त्वाचा घटक ठरला. आता आपण बघा, की पूर्वीच्या परंपरेमध्ये जेव्हा मौखिक परंपरा होती, तेव्हा उदाहरणार्थ समजा कीर्तन असेल, तर कीर्तनाचा आविष्कार हा सामूहिक स्वरूपाचा असायचा. भारुडाचा आविष्कार सामूहिक स्वरूपाचा असायचा. त्यामुळे सगळ्यांसाठी ते असायचं. समूह एकाच वेळेस त्याचा लाभ घ्यायचा, आस्वाद घ्यायचा. आत्ता एखादी कलाकृती जेव्हा आपण आस्वाद तिचा घेत असतो, तेव्हा आपण एकटे असतो. आणि त्याच्यातून निर्माण होणारं जे भावविश्व आहे, ते आपल्या एकट्याच्या मनामध्ये निर्माण होत असतं. हं. हा साहित्य व्यवहारामधला नवीन बदल होता. अर्थात हाही सहजासहजी झाला असं आपल्याला दिसत नाही. म्हणजे निबंधकारांनी तर लोकांनी वाचनाकडे वळालं पाहिजे. आधुनिक साहित्य वाचलं पाहिजे. आधुनिक विचार आत्मसात केले पाहिजे. असं निबंधांमधून लिहायला सुरुवात केली. किंबहुना वाचनाची परंपरा आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे याच्यासाठी चळवळ सुद्धा राबवली असं आपल्याला लक्षात येईल. थोडक्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला जो आत्ता मला सांगायचा आहे तो असा, की आपल्या साहित्याचा व्यवहार समष्टीकडून व्यष्टीकडे म्हणजे समूहाकडून व्यक्तीकडे आला. आणि हा अत्यंत महत्त्वाचा बदल आपण स्वीकारला. आता बघा आपण, की समजा आपण असा विचार करूया, की मध्ययुगामध्ये असणारी जी एकूण वाङ्मयीन संस्कृती आपली होती, ती कीर्तन, भारुड, अभंग, ओवी अशा रूपांमध्ये आपल्या समोर येत होती. ती सामूहिक स्वरूपाची कृती होती. आत्ता वाचन ही एकट्याने केलेली कृती असते. आपण एकटे त्या कलाकृतीला, त्या कृतीला प्रतिसाद देत असतो. हं.
आणि म्हणून तो एक अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या समीक्षा व्यवहारामध्ये आपल्याला विचारात घ्यावा लागतो. आता प्रथम आपण हे समजून घेऊया, की साहित्यकृती म्हणजे नक्की काय असतं? सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं, की साहित्य हा समाजाचा आरसा असतो. हं. पण म्हणजे नक्की काय असतं? तर जेव्हा साहित्यकृती निर्माण होते, तेव्हा त्या साहित्यकृतीमधून तो जो कोणी लेखक आहे, त्या लेखकाची जीवनविषयक जी दृष्टी आहे, जगण्याकडे, जीवनाकडे पाहण्याचा जो एक दृष्टिकोन आहे, तो व्यक्त झालेला असतो. हं. एवढंच नाही, तर तो लेखक ज्या विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक पार्श्वभूमीमध्ये राहतो, त्याची अनुभूती त्याने घेतलेली असते. तो त्या वातावरणाचं एक अपरिहार्य अशा प्रकारचं अपत्य असतं. हं. आता भारतीय व्यवस्थेमध्ये अ, याला आणखीन एक वेगळा आयाम आहे. तो म्हणजे भारतामध्ये पुन्हा एक नवीन व्यवस्था आहे, जी आपल्याला पाश्चात्य देशांमध्ये फारशी पाहायला मिळत नाही आणि ती म्हणजे वर्णव्यवस्था आणि जात व्यवस्था. 4 वर्ण आपल्याकडे आहेत. ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे आणि शूद्र आहे. अर्थात आज या वर्णव्यवस्थेची तीव्रता कमी झालेली जरी असली, तरी त्या वर्णव्यवस्थेमधून अपरिहार्यपणे निर्माण झालेली आणखीन एक जी व्यवस्था आहे, ती म्हणजे जातीव्यवस्था. तर जगाच्या पाठीवर भारत सोडला तर इतरत्र जातव्यवस्था आपल्याला बघायला मिळत नाही. जातव्यवस्था हे भारतीय समाज रचनेचं, समाज व्यवस्थेचं एक वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे. ते चांगलं आहे, वाईट आहे याच्यावर मतांतर अनेक आहेत. जात व्यवस्था शास्त्रीय नाही, ती अन्यायकारक आहे वगैरे असे मतं मांडणारी लोकं आहेत. आत्ता आपल्याला जात व्यवस्थेची चर्चा करायची नाही. परंतु आपल्याकडे असणारी जी जात व्यवस्था आहे, त्या जात व्यवस्थेचे म्हणून स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत. ती काय आहे? तर आपल्याकडच्या प्रत्येक जात व्यवस्थेची स्वतःची एक अंतर्गत व्यवस्था आहे. व्यवहाराची, जीवन व्यवहाराची एक व्यवस्था आहे. उदाहरणार्थ भाषा. एखादा आपल्या समाजामधला ब्राह्मण मुलगा आणि दलित समाजामधला मुलगा यांची भाषा सारखी कधीच नसते. त्याचं कारण असं आहे, की ती त्या जाती वैशिष्ट्यांमधून आलेली असते. त्याचा तो एकूण जो सगळा अ, परिसर आहे, सभोवताल आहे, त्या सभोवतालामधून ते आलेलं असतं. ते जाती व्यवस्था आहे. भाषा हे एक आपण उदाहरण सांगितलं. ते दोघंही मराठीच बोलत असतात. पण दोघांच्याही मराठी बोलण्यामध्ये फरक आहे असं आपल्याला लक्षामध्ये येतं. हं. तर हा फरक आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. उच्चारांच्या पातळीवर जाणवतो, शब्दरचनांच्या पातळीवर जाणवतो. अशा अनेक पातळींवर तो आपल्याला जाणवू शकेल. हं. महत्त्वाचा मुद्दा मला जो आपल्याला सांगायचा आहे, तो भारतीय व्यवस्थेमध्ये तुम्हाला पुन्हा जात व्यवस्था समजून घ्यावी लागते. त्याची जी एक अंतर्गत उतरंड आहे, जी आतली गुंतागुंत आहे, तीही आपल्याला समजून घ्यावी लागते. आणि म्हणून मी असं म्हणालो, की साहित्यकृतीचं वाचन करताना अ, आपण एक प्रकारचा जीवनविषयक अनुभव घेत असतो. किंबहुना त्या साहित्यिकाने, त्या लेखकाने सुद्धा त्याचा जीवनविषयक अनुभवच त्या कलाकृतीमधून व्यक्त केलेला असतो. याच्याशिवाय म्हणजे आपल्याला जीवनविषयक दृष्टिकोन कळतो, जीवनविषयक अनुभवाचाही आपण परिचय करून घेतो आणि याशिवाय आणखीन एक महत्त्वाची गोष्ट साहित्यकृतीमध्ये असते, असावी अशा प्रकारची अपेक्षा असते, ती म्हणजे जीवन मूल्यांचे दर्शन. आपण विशिष्ट अशा प्रकारच्या मूल्यांवर आधारित जीवन जगत असतो आणि त्याचं दर्शन साहित्यामधून होतं. आता ही जीवनमूल्यांचं खूप तपशिलामध्ये आपण नको जाऊया. पण तरी वर-वर आपण जर बोलायचं ठरवलं, तर सर्वसाधारणपणे अंगावर कपडे घालणे ही आपल्या जीवन व्यवहाराचा एक भाग आहे. समजा केवळ लहर आली, बाहेर खूप गरम होत आहे, म्हणून मला जर असं वाटलं, की शर्ट न घालता मी बाहेर जाईल, तर ते मला शक्य आहे का? तर आपल्या समाज व्यवहारामध्ये ही गोष्ट तितकीशी शक्य नाही. हे आपण समजून घ्या. आणि एवढंही करून समजा मी असं केलंच, असा व्यवहार केला, तर त्याच्यातून काय गोष्टी निर्माण होतील याचा आपण अंदाज लावू शकतो. महत्त्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे, की मूल्य व्यवस्था.
आणि ती मूल्य व्यवस्था अनेक पातळ्यांवर आपल्याला बघायला मिळते. ती साहित्यामध्ये सुद्धा असतेच असं आपल्याला लक्षात येतं. आता बघा, की पाश्चात्य साहित्याने आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याची एक दृष्टी दिली. किंबहुना पाश्चात्य साहित्य हे अशा प्रकारे साहित्याकडे पाहत होतं, असं आपल्याला लक्षामध्ये येतं. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं, की मध्ययुगीन साहित्य आणि आधुनिक साहित्य याच्यामधला जो महत्त्वाचा फरक आहे, तो हा अशा पातळीवरचा फरक आहे, असं आपण ध्यानामध्ये घेऊया. सर्वसाधारणपणे अ, समीक्षा व्यवहार आणि साहित्यकृती ही आपल्या लक्षामध्ये आली असेल. त्याचा अधिक तपशिलामध्ये जाऊन आपण परिचय करूनच घेणार आहोत. तर मुळात समीक्षेची संकल्पना आपण नीट समजून घेऊया. तिचं स्वरूप काय असतं आणि तिचं प्रयोजन काय असतं? तर समीक्षा हे एक प्रकारे मूल्यमापन असतं, हे आपण म्हणालो. म्हणजे ढोबळ मानाने ते मूल्यमापनच असतं. तर मूल्यमापन करायचं म्हणजे पुन्हा एक मूल्य व्यवस्था आली. काहीतरी एक अ, दंडक त्याच्यासाठी आपण पाडलेले असतात. त्याचाही आपल्याला परिचय कधीतरी करून घ्यायचा आहे. पुढच्या अ, आपल्या अ, भाषणांमध्ये. हं. त्याचं प्रयोजन काय समीक्षेचं? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर समीक्षेचं प्रयोजन साहित्य व्यवहारामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं आहे, की आपल्याला ती कलाकृती समजून घ्यावी लागते. आणि ती कलाकृती समजून घ्यायची असेल, तर आपल्याला तिचं मूल्यमापन करणं आवश्यक आहे. तिचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. आणि